जपानवरून एक बाई, अमेरिकेवरून भक्त 14 किलोमीटर अनवाणी चालण्यासाठी शिर्डीला आले आणि एक मोमेंट असा आला की मला वाटलं मी मध्य परिक्रमा सोडून दे, पण त्याच वेळेस मनात एकच शब्द गुंजला, श्रद्धा आणि सबुरी. आणि तिथून सुरू झाला खरा प्रवास. 13 फेब्रुवारी सकाळी 5:30 खंडोबा मंदिर समोर आरती झाली आणि तिथून सुरू झाला 14 किलोमीटरचा आध्यात्मिक प्रवास. ताल मृगंदाचा नाद, ओम साईरामचा जप, हजारो भक्त अनवाणी एकच श्रद्धावर चालत होते. श्री साईबाबा समाधी मंदिर मधून निघणारा फुलांनी सजवलेला रथ, तो फक्त रथ नव्हता, तो भक्तांच्या श्रद्धेचा प्रतीक होता. हा मार्ग 14 किलोमीटरचा आहे. पोलीस स्टेशन, शिव रोड, लुटे वस्ती, साकुरी मार्गाने फिरून पुन्हा साई मंदिराकडे. पाय दुखत होते पण मन नाही. काही भक्त साईबाबांच्या रूपात चालत होते. त्यांना पाहिलं की वाटत होतं बाबा आज पण आपल्या सोबत चालतात का. मार्गावर शेकडो सेवा केंद्र, पाणी, खाऊ, फळ, काही लोक उपवास करून पण इतरांना सेवा करत होते. हेच तर साई शिकवतात, सेवा. जपानवरून आलेले एक भक्तबाई एकटी 14 किलोमीटर चालण्यासाठी. त्यांना मी एकच विचारलं काय म्हणाल. तिने हसून सांगितलं, साईबाबा की जय. ओसाळा. अमेरिकेतून पण भक्त आले होते. साई महाराजांच्या नावाने जग एकत्र येत आहे हे पाहिल्यावर अंगावर शार येत. एक मोमेंट असा आला, मी स्वयं साईबाबांच्या रथाला हात लावला. ओढताना वाटत होतं हा रथ मी नाही ओढत, बाबा मला बोलवतात. सुरुवातीला एक्साइटमेंट होता, मध्ये थकावट आली, पण शेवटी शांतता मिळाली. 14 किलोमीटर पूर्ण केल्यावर पुन्हा बाबा समोर उभा राहिलो. तेव्हा समजलं ही केवळ परिक्रमा नव्हती, ही श्रद्धेची परीक्षा होती. जर तुम्ही शिर्डीला येत असाल तर एकदा ही 14 किलोमीटर साई परिक्रमा नक्की करा, कारण इथे पाय चालतात पण मन बदलतात. ओम साईराम.